Don't say it's difficult when you have not even tried. हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज एक महत्त्वाचा प्रश्न जो वारंवार वॉरियर्सकडून विचारला जातोय, तो म्हणजे चालू घडामोडींचा अभ्यास कधीपासून कधीपर्यंत करायचा? कारण जर आपण राज्यसेवा आणि अभियांत्रिकी पूर्वचा पेपर पाहिला, तर आपल्या लक्षात येतं की पेपर जे आहेत ते जुनेच आहेत आणि त्यामुळे मग कंबाईनचा अभ्यास करताना कंबाईनच्या दृष्टीने करंटचा अभ्यास करताना एक्झॅक्टली कोणते मंथ किंवा कोणता कालावधी फोकस करायचा याबाबत बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे. तर त्याबाबत थोडाफार अभ्यास केल्यानंतर जे मला वाटतं वैयक्तिकरित्या ते मी इथे सांगण्याचा प्रयत्न करते. पेपर नवे की जुने हा प्रश्न तर पहिल्यापासून सगळ्यांच्या डोक्यात होता आणि याच्याबाबत एक क्लॅरिटी पण आली होती ज्याबाबत मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्यामध्ये मी कंप्लीटली व्यवस्थितपणे सगळं एक्सप्लेन करून सांगितलं होतं की तुम्हाला करंट अफेअर्सचा अभ्यास कधीपासून करावा लागेल किंवा पेपर जे आहेत ते नवे असतील की जुने असतील. बट मे बी तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ पाहिला नसल्यामुळे हा प्रश्न विचारला जातोय. तर राज्य लोकसेवा आयोगाची जी पण परीक्षा आहे ती बऱ्याचदा पुढे ढकलण्यात आली आणि काही महिन्यांनी म्हणजे त्याच्या डेट्स ज्या आहेत त्या जर तुम्ही पाहिल्या, तर तुमच्या लक्षात येत असेल की एक्झॅक्टली राज्यसेवेचा पेपर जर तुम्ही पाहिला असेल, तर तुमच्या लक्षात आलं असेल की तो कधी सेट झाला होता. तर मार्च म्हणजे एप्रिलमध्ये तो पेपर होणार होता आपला राइट 2020ला. सो त्यावेळेला जो सेट केलेला पेपर होता, तोच पेपर ठेवण्यात आलेला आहे. तो चेंज केला नव्हता किंवा अभियांत्रिकीच्या बाबतीत पण तेच झालेलं आहे. जो 2020ला पहिल्यांदा एक्झाम होणार होती, त्या डेटसाठी जो पेपर सेट केलेला होता, तोच पेपर जसाच्या तसा आपल्याला मिळालेला होता. सो आपल्याला त्या अनुषंगाने विचार करायचा आहे आणि अर्थात इथे सांगण्यात पण आलं होतं एकदा, की चालू घडामोडी या महत्त्वाच्या विषयाच्या अभ्यासक्रमात कुठलाही बदल होणार नसल्याची खात्रीशीर माहिती आयोगातील एका मोठ्या अधिकाऱ्याने दिली. आपल्याला बऱ्याचदा ज्यावेळेला अशा न्यूज येतात, तर आपण जनरली त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. पण थोडं लॉजिकली विचार करण्याची गरज होती. इथे तर स्पष्टपणे सांगितलं होतं, की मार्च 2020 पर्यंतच्या चालू घडामोडीवरच प्रश्न विचारले जातील. असं आयोगातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. हे सुद्धा तिथे मेन्शन केलं होतं. पण एक मुद्दा आपल्या लक्षात यायला पाहिजे. एक जर आपण म्हणजे थोडंसं तुम्ही लॉजिकल जर थिंकिंग करत असाल, थोडं कॉमन सेन्सचं आपण पाहूयात. कॉमन सेन्सने जर तुम्ही विचार करत असाल, तर जेवढे पण पेपर आहेत, आय थिंक ऑलमोस्ट 8,00,000च्या आसपास काहीतरी विद्यार्थी आहेत. जेवढे पण पेपर आयोगाने प्रिंट केले असतील, जे की ऑलरेडी केंद्रापर्यंत पोहोचवलेले आहेत. जिल्हा केंद्रावर परीक्षा सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत, असं न्यूजला पण आलं होतं. याचा अर्थ बऱ्याच चॅनल्सवरती मी हे ऐकलं, की त्या लोकांनी असं सांगितलं, की आपल्याला फक्त ही जी अपडेट आहे, ती राज्यसेवेच्या बाबतीत देण्यात आलेली आहे. बाकी कोणत्याही एक्झामच्या बाबतीत असं सांगितलेलं नाही, असं काही जण म्हणत होते. पण ज्यावेळेला राज्यसेवेची एक्झाम होणार होती, त्याच वेळेला आपली कंबाईनची पण एक्झाम अगदी 1 महिन्याच्या कालावधीमध्ये होणार होती. आणि त्यावरून मग आपल्याला एवढं तरी लक्षात येतं, की राज्यसेवा आणि कंबाईन दोन्ही एक्झामच्यामध्ये फार मोठा कालावधी नसल्यामुळे अर्थात दोन्ही एक्झामचे पेपर जे आहेत ते सेट झाले असतील. तरीही आपण एक असं गृहीत धरून चाललो, की चला कंबाईनचे जे पेपर आहेत ते राज्यसेवेप्रमाणे अगदी सुरुवातीलाच प्रिपेअर केलेले नसतील. एक्झाम पोस्टपोन होणार होती त्यामुळे कदाचित ते लेट प्रिंट केलेत किंवा लेट तयार करण्यात आलेत असं जरी आपण गृहीत धरलं, तरीसुद्धा तुम्ही डेट आठवा. आय थिंक जुलै-ऑगस्टच्या दरम्यान आपली एक्झाम होणार होती. जुलैमध्ये होणार होती, राइट? त्यानंतर परत ती पोस्टपोन करण्यात आली. ऑक्टोबरमध्ये होणार होती. सो ऑक्टोबरनंतर तर शक्यच नाही की त्यांनी पेपर प्रिंट केले असतील. सो आपण फायनल ऑक्टोबर जरी पकडलं, तरीसुद्धा मग तुम्ही विचार करा की म्हणजे मी काही ठिकाणी वाचलं की 2020चे सगळे करंट अफेअर्स जे आहेत ते करावे लागतील कंबाईन्ड प्रीसाठी. बट पर्सनली मला विचाराल, तर मला असं वाटतं की 2019चे तर तुम्हाला करावे लागतील. असं अजिबात नाहीये की आयोगाने 2019च्या करंट अफेअर्सवरती प्रश्न विचारलेले आहेत राज्यसेवाला किंवा अ, अभियांत्रिकीसाठी. त्याचा अर्थ असा अजिबात होत नाही, की कंबाईनला 2019च्या करंट अफेअर्सवर एकही प्रश्न येणार नाही, असं अजिबात होऊ शकत नाही, ठीक आहे. असा अर्थ आपण तरी नाही घेतला पाहिजे. कारण असं कुठेही मेन्शन नाही, की जे प्रश्न आयोग राज्यसेवेला विचारेल, ज्या मंथमधले प्रश्न विचारले जातील राज्यसेवेला, त्या मंथवरचे प्रश्न कंबाईनला विचारले जाणार नाहीत. असं कुठेही लिहिलेलं नाहीये किंवा असा कोणताही रूलही नाहीये. त्यामुळे 2019चे करंट अफेअर्स तर तुम्हाला करायचे आहेत. 2019चे मे बी तुम्हाला जर फार टफ वाटत असेल, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन, ठीक आहे, पहिले 3 मंथ्स तुम्ही सोडून देऊ शकता. बट एप्रिलपासून तर तुम्हाला करायलाच पाहिजे आणि त्यातल्या त्यात मे मंथ जो आहे तो इम्पोर्टंट होता. कारण लोकसभेच्या निवडणुका असतील, विधानसभेच्या निवडणुका असतील, तर त्या अनुषंगाने
त्यावेळचे जे करंट अफेअर्स आहेत ते तुम्हाला करायचे आहेत आणि बाकी तुम्ही 2019चे केलेलेच आहेत, तर त्याची रिव्हिजन करा. आणि 2020चं करताना खरं तर परफेक्ट कुठले करायचे म्हटलं तर मला असं वाटतं सुरुवातीचे 3 मंथ्स जे आहेत जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 मंथ्सचे करंट अफेअर्स तुम्ही प्रॉपर करा 2020चे आणि तिथून पुढचे जे आहेत ते ॲटलीस्ट एकदा तरी नजरेखालून जाऊ द्यात. कारण जर आपण ऑक्टोबरच्या अनुषंगाने विचार केला तर अर्थात ऑक्टोबरला जर पेपर होणार होता आपला, तर आपण असं धरून चालूयात की ऑगस्टपर्यंतचे करंट अफेअर्स जे आहेत, ते मे बी त्या पेपरमध्ये असतील, जर पेपर ऑलरेडी प्रिंट झालेला नसेल तर. ठीक आहे. पण ज्या पद्धतीने आयोगाची परीक्षेची तयारी होती, त्या अनुषंगाने आपण विचार केला तर ऑलरेडी पेपर प्रिंट झालेले होते. त्यामुळे जे करंट अफेअर्स असतील, ते मार्च 2020 किंवा फार तर मे, जूनपर्यंतचे असण्याची दाट शक्यता आहे. हे मी 99% सांगते. शेवटी 1% जो आहे तो आपण म्हणजे जेवढा काही अभ्यास मी केला त्याच्यावरून मी तुम्हाला हे सांगत आहे. सो वैयक्तिकरित्या मला असं वाटतंय, हे मी कोणालाही असं सांगत नाही की 100% एवढंच वाचा आणि याच्यावरच प्रश्न येतील, या व्यतिरिक्त येणार नाहीत. ही जस्ट एक शक्यता आहे किंवा जो काही अभ्यास ज्या काही गोष्टीचं ॲनालिसिस केलेलं आहे त्याच्यावरून जे काही मला वाटते ते मी तुम्हाला सांगते. ज्या लोकांना खूप जास्त कन्फ्युजन आहे की एक्झॅक्टली काय वाचू आणि काय नको, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता. त्यामुळे करंट अफेअर्सच्या बाबतीतला मुख्य डाऊट तुमचा क्लिअर झाला असेल, तर एवढे करंट अफेअर्स तरी तुम्ही परफेक्ट करावेत असं वैयक्तिकरित्या मला वाटतं. बाकी इट्स युअर कॉल, तुमचं तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कुठंपर्यंत वाचायचं आहे. काही जणांना जर असं वाटत असेल की 2020चे पूर्ण येतील, मला तरी असं नाही वाटत की डिसेंबर 2020 पर्यंतचे प्रश्न येतील, कारण पेपर ऑलरेडी सेट झालेले असतील. तर मग डिसेंबरमधले प्रश्न येतीलच कसे, हा एक मुद्दा येतो. कारण तुमचा पेपर कधी आहे, 11 एप्रिल 2021ला आहे. मग असं तर नाहीये की हा पेपर जानेवारी 2021ला सेट झालाय किंवा फेब्रुवारी 2021ला सेट झालाय, असं अजिबात नाहीये. कारण एक्झामची डेट ऑलरेडी फिक्स होती. त्या डेटला पेपर होणार होते, बट काही कारणास्तव ते पुढे ढकलण्यात आले. त्यामुळे त्यावेळेला पेपर जर प्रिंट झालेले असतील, सेंटरवरती गेलेले असतील, तर आयोग ते पेपर परत मागवून पुन्हा एकदा सगळे पेपर रिप्रिंट करेल. अशी परिस्थिती सध्या तरी आपल्या राज्याची नाहीये, म्हणजे सगळ्याच गोष्टींचा विचार केला तर. सो तुमच्या लक्षात आला असेल हा एक महत्त्वाचा मुद्दा. बट तरीही मी जाता जाता पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की जे काही ॲनालिसिस किंवा जे काही मुद्दे आहेत महत्त्वाचे करंट अफेअर्सच्या बाबतीत, त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही जून 2020 पर्यंत, खरं तर परफेक्ट म्हटलं तर मार्च 2020 पर्यंतचे तुमचे पाहिजेच आहेत. बट त्याच्या पुढे जर काही क्वेश्चन गेले, म्हणजे आपण असं गृहीत धरून चाललो की ऑक्टोबरला पेपर झाला असता, ऑक्टोबरला पेपर प्रिंट झालेला आहे, हे जर गृहीत धरून आपण चाललो, तर मग ॲटलिस्ट ऑगस्टपर्यंतचे करंट अफेअर्स आपले असले पाहिजेत. सो तुम्ही फक्त एक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती तुम्ही फक्त नजर फिरवावी पुढच्या महिन्यांच्या. पण परफेक्ट कुठले म्हणाल तर 2019चे पूर्ण आणि 2020 मधील ॲटलिस्ट मार्च एप्रिलपर्यंतचे. ठीक आहे. सो जर तुम्हाला या व्हिडिओची हेल्प झाली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा, कारण असे खूप सगळे व्हिडिओज जे तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये हेल्प करू शकतात, असे तुम्हाला वॉरियर ऑफिसरवरती नेहमीच पाहायला मिळणार आहेत. स्टे सेफ. थँक यू.